शेतकरी खुश, सर्वांना 4,000 रुपये स्टेट बँकेत व महाराष्ट्र बँकेत या 14 जिल्ह्यात जमा केले। तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। आता इथे तुम्ही पाहू शकता या 14 जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा होणार। 14 जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत। या 14 जिल्ह्यामध्ये आता 4,000 रुपये शेतकऱ्यांना जमा होऊ लागले आहेत। बघू शकता पीएम किसान योजना बेनिफिशरी लिस्ट 2025, जल्दी चेक करे अपना नाम, या ठिकाणी नावे सुद्धा आले आहेत। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नाव आलेत, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची नावे आलेत याची लिस्ट आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। आपके बैंक खाते में आए 4,000 रुपये, लाभार्थी सूची जारी। इथे बघू शकता तुम्ही आता सकाळीच शेतकऱ्यांना पेमेंट आले की 4,000 रुपये या लिस्टमध्ये आता आले आहेत। तुम्ही बघू शकता डीबीटी, पीएम इंडिया, पीएम किसान, स्टेट गव्हर्नमेंट आधार, या ठिकाणी आता पैसे येऊ लागले आहेत। तुम्हाला पैसे कधी येणार बघा, 20वी किस्त के 4,000 रुपये लिस्ट हो जारी। बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना आता नमोचे पीएमचे मिळून 4,000 रुपये येऊ लागलेत। पीएम किसानचे 2,000 रुपये स्टेटस चेक करे। या ठिकाणी आपण पुढे त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले चेक करणार आहोत। पुढील 48 तासात शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा, म्हणजे पुढील 48 तासामध्ये तुम्हाला आता या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत। शेतकऱ्यांना खात्यामध्ये आज पैसे जमा होणार। तुम्हाला मिळणार का आज पैसे, या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। बघा शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे जमा होणार। या वेळेत बघा कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत नक्की बघा। त्या ठिकाणी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलाय। कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत लगेच बघा। राज्य सरकारच्या माध्यमातून 2,000 आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। या 14 जिल्ह्यामध्ये आता 48 तासामध्ये हे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडतील। आजपासून पीएम किसानचा व नमो शेतकरीच्या हप्त्याला वाटपाला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। काल संध्याकाळी एक पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारचे दोन्ही मिळून 2,000 अधिक 2,000 असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश बँकांना दिले होते। तशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता जमा होऊ लागलेत। जर तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेमध्ये 4,000 रुपये जर आले नसतील तर सरकारने सांगितले थोडं थांबा, 48 तासामध्ये तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये हे बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील असं सांगण्यात आलं आहे। मग ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत, सरकारने कोणती लिस्ट 14 जिल्ह्यांची लावल्या बघा। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे की या बँकेतून जर तुम्ही आता पीएम किसानला व नमोला हप्ता दिला असेल तर पटकन पैसे बँकेतून काढून घ्यायला सांगितले, कारण याच बँकेमध्ये आता पैसे कट करू लागले आहेत। बँकांचा नवीन नियम त्या ठिकाणी जारी झालाय। तुम्ही थोडी तरी शिल्लक रक्कम बँकेमध्ये ठेवली पाहिजे। शेतकरी काय करतात की 2,000 रुपये त्या ठिकाणी बँकेमध्ये पडल्या लगेच त्या ठिकाणी काढून घरी घेऊन येतात। मागच्या वेळी जर तुम्हाला नमोचे व पीएमचे जर त्या ठिकाणी 2,000 रुपये असे आले असतील आणि तुम्ही लगेच सर्वच्या सर्व त्या ठिकाणी पैसे बँकेतून जर काढून घरी घेऊन आला असेल तर बँक तुम्हाला आता दंड लावणार, कारण बँकांचा नवीन नियम आलाय तो म्हणजे मिनिमम बॅलन्स त्या ठिकाणी आता ठेवलाच पाहिजे। जर मिनिमम बॅलन्स जर तुम्ही बँकेत जर नाही ठेवला तर बँक तुम्हाला पैसे त्या ठिकाणी आकारू शकते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना सर्व शेतकऱ्यांना आली आहे की पैसे बँकेत पडल्या लगेचच काढून घरी घेऊन येत आहे। तर यासाठी तुम्हाला थोडी तरी रक्कम बँकेत ठेवायला पाहिजे होती, परंतु मागच्या वेळी तुम्ही अजिबात पैसेच बँकेमध्ये न ठेवल्याने आता बँका दंड करू लागले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर पैसे काढून घरी घेऊन यायचे, अन्यथा पैसे तुमचे बँक काटू शकते। शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच पैसे आज येणार नाहीत, कारण सरकारने आता 2 याद्या जाहीर केल्या आहेत। एक पात्र यादी जाहीर केली आहे, दुसरी अपात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आता जाहीर केली आहे। कारण आता बघा तुमची फार्मर आयडी कार्ड तुम्ही ज्यावेळी काढला तर हे काढत असताना काही कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला घेतली होती, तर ती कागदपत्रे आता सरकारने चेक केली आहेत। तुमची चौकशी करण्यात आली आहे। यामध्ये तुमचे उत्पन्न, तुमची जमीन किती आहे याबद्दलची सर्व चौकशी करून 2 याद्या शेतकऱ्यांच्या यामध्ये आता करण्यात आल्या आहेत। ती म्हणजे एक पात्र यादी असणार आहे
आणि दुसरी अपात्र यादी शेतकऱ्यांची असणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र यादीमध्ये आहात की अपात्र यादीमध्ये गेला आहात हे सुद्धा तुम्हाला शेतकरी मित्रांनो पुढे आता समजणार आहे। जर तुम्ही अपात्र यादीमध्ये गेलेला असाल तर पटकन पात्र यादीमध्ये येण्यासाठी काय करावे लागणार आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही समजावून सांगणार आहे। आजच तुम्हाला 4000 रुपये या ठिकाणी जर पाहिजे असतील तर नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे, जर अजून पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नसतील तर नेमकं कोणती प्रोसेस करावी लागणार आहे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासामध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा होतील। काही शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत, काही शेतकऱ्यांना उद्या जमा होतील, काही शेतकऱ्यांना आज संध्याकाळपर्यंत जमा होतील। कारण 4 महिने नमो शेतकरी व पीएम किसानच्या हप्त्याला देऊन पूर्ण झाले आहेत। त्यामुळे 4 महिन्यातून एकदा हा हप्ता येत असतो, तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता हे पैसे येणार आहेत। सकाळपासून 70 लाख शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी खात्यावरती आता 48 तासामध्ये हे नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 असे या महत्त्वाच्या बँकामध्ये जमा होऊ लागलेत। तसेच या 14 जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलेत। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होऊ लागलेत नक्की बघायचं आहे। जर तुम्हाला हे 4000 रुपये आले नसतील अजून पण तर 2 महत्त्वाची कामे पटकन तुम्हाला करून घ्यायची आहेत। बघा, ही कामे जर तुम्ही पटकन केली तर लगेच तातडीने तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये 4000 रुपये येणार। आता बघा, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। आज पीएमचे आणि नमोचे 4000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे। मग त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट कोणती आहे? आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर त्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे पहिल्यांदा सोडले जाणार आहेत। नेमकं कोणकोणत्या बँकामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहे याची यादी देखील पुढे तुम्हाला सांगण्यात येणार आहे। नमो शेतकरी व पीएम किसानचे पैसे मागच्या वेळी सरकारने सोडले होते, तर अनेक बँकामध्ये हे पैसे तसेच अडकून पडले होते। कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की छोट्या छोट्या ज्या बँका असतात त्यामध्ये पैसे अडकून पडतात, स्वतःचं त्यांचं काहीच नसतं, IFSC कोड नसतं, त्या बँका दुसऱ्या बँकांच्या जीवावर अवलंबून असतात। त्यामुळे अशा बँकामध्ये तुम्ही जर खातं खोललं असेल तर तुम्हाला हप्ता येण्यासाठी लेट होऊ शकतो। मग कोणकोणते त्या ठिकाणी आता बघा बँकामध्ये पैसे सोडण्यात आलेत हे सुद्धा तुम्हाला पुढे आता लगेच समजणार आहे। आता या ठिकाणी जर मागच्या वेळी जर तुम्ही 19वा हप्ता पीएमचा आणि 6वा हप्ता त्या ठिकाणी नमो शेतकरीचा घेतला असेल तर आता पैसे येण्यासाठी या बँकामध्ये अडचण आता निर्माण होणार आहे। मग जर तुम्ही अनेक दिवसापासून अनेक वेळा आता ऐकलेलं सुद्धा आहे की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु अशा बातम्या ऐकून ऐकून जर तुम्ही कंटाळला असाल तर सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना सांगितली आहे की आता 48 तासामध्ये तुम्हाला हे पैसे सोडण्यात येणार आहेत। 4 महिने आता मागच्या वेळी हप्ता जो होता तर तो देऊन पूर्ण झालाय। त्यामुळे आता खरोखर त्या ठिकाणी सकाळपासून 2000 रुपये नमोचे 2000 पीएमचे असे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये या ठिकाणी पडण्यास आता सुरुवात झालेली आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आमची बँक सरकारने लावलेल्या या लिस्टमध्ये आहे का, नक्की आम्ही पात्र आहोत की त्या ठिकाणी अपात्र आहोत, याची सुद्धा संपूर्ण माहिती या ठिकाणी आता बाल्ले बघा। आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगितले काही ठराविकच बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आले। मग कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा। आता या ठिकाणी 2 ते 3 टप्प्यामध्ये पैशांचं हे वाटप होणार आहे। पहिली यादी जाहीर झाल्या, यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर दुसऱ्या यादी जाहीर झाल्या, त्यामध्ये पुढील 14 जिल्ह्यांचा समावेश आहे। असे करत टोटल 36 जिल्ह्यामध्ये आता 3 दिवसामध्ये पैसे हे सरकारच्या माध्यमातून वाटले जाणार आहेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा। आता बघा, सकाळपासून अनेक शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा येऊ लागलाय की या 14 जिल्ह्यामध्ये पैसे त्या ठिकाणी आलेत। अनेक जण पैसे काढण्यासाठी बँकामध्ये गर्दी सुद्धा करायला लागल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालंय। कसल्याही परिस्थितीत आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पैसे सोडले जावेत असे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। बघा, कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत त्या बँकेची नावे पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडलेत ते पहिल्यांदा या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की तुम्हाला या बँकामध्ये पैसे सोडण्यात आले। तर बघा, यामध्ये आता 1 नंबरची बँक आहे ICICI बँक। जर ICICI बँकेत तुम्ही जर खातं खोललं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला हे पैसे येणार आहेत।
त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर आता बघा HDFC बँक, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया झालं, त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया झालं, बँक ऑफ त्या ठिकाणी कॅनरा, त्यानंतर पुढची बँक आहे यस बँक। तर अशा सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत। पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक आणि त्यानंतरची शेवटची बँक आहे जिल्हा मध्यवर्ती किंवा जिल्हा सहकारी बँक, यामध्ये पैसे येऊ लागलेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जर तुम्हाला 4,000 रुपये बँकेमध्ये लवकर जमा होऊ द्यायचे असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आलेत पहिल्यांदा पाहू आणि तुम्हाला जर आले नसतील तर काय करावं लागणार आहे ते पण पाहू। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, या जिल्ह्यामध्ये लवकर त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। पहिला जिल्हा आहे त्या ठिकाणी वाशिम जिल्हा, दुसरा जिल्हा आहे नांदेड, त्यानंतर धाराशिव आहे, लातूर आहे, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा। तर अशा सर्व जिल्ह्यामध्ये आता हे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। त्याचं कारण म्हणजे सर्वात पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये पैसे येतात, त्याचं कारण म्हणजे हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर पैसे या जिल्ह्यामध्ये जमा होत असतात। जर तुम्हाला हे 4,000 रुपये लवकर पाहिजे असतील तर तुम्ही पटकन बँकेत जाऊन तुमचं आधार कार्डाचं नाव, आधार कार्डाचं त्या ठिकाणी तुम्हाला जे काय जन्मतारीख असेल तीच तुमच्या आता जन्माच्या दाखल्यावरती आहे का तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे। कारण मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती, कारण त्यांनी बँकेचं खातं आधार कार्डला लिंक पण केलेलं नव्हतं, तसेच आधार कार्ड अपडेटसुद्धा केलं नव्हतं। 10 वर्षाच्या आधी जुनं जर तुमचं आधार कार्ड असेल तर पटकन अपडेट करायचं सुद्धा असं सरकारनं सांगितलंय। फार्मर ID कार्ड काढला असेल, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लवकरात लवकर PMचा व नमोचा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे। कारण आता दोन्ही हप्ते त्या मागच्या वेळी देऊन 4 महिने पूर्ण झाले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे आता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।